धुरंधर 2 सध्या देशभरात चर्चेत असलेला चित्रपट आहे। हा फक्त एक चित्रपट आहे का, की यामध्ये काही राजकीय संदेश दडलेला आहे? धुरंधर 2 हा सध्या बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात चालत आहे आणि काही प्रेक्षकांनाही तो खूप आवडलेला दिसतोय। मात्र दुसऱ्या बाजूला काही लोक या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म असं म्हणतात, तर भाजपा समर्थक या चित्रपटाला सत्यकथा असल्याचे सांगत आहेत। या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे अनेक ठिकाणी विशेष कौतुक केलं गेलंय। त्यांचे निर्णय, त्यांची कार्यशैली, त्यांचे व्यक्तिमत्व यांना विशेष महत्त्व दिले। पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र लक्षात येते, चित्रपटात घडणाऱ्या घटनांमध्ये अमित शहा यांचा उल्लेख किंवा त्यांचा सहभाग जवळजवळ संपूर्ण चित्रपटात कुठेच दिसत नाही। आणि त्याच वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अप्रत्यक्ष चर्चा घडवून आणलेली दिसते। उत्तर प्रदेशचा वारंवार उल्लेख, अतिक अहमद यांचे पात्र, तसेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होऊ नये म्हणून पाकिस्तानमधून एकदा 11,000 कोटी तर दुसऱ्यांदा 60,000 कोटी रुपये पाठवले आहेत असे दाखवून योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदावर येऊ नये यासाठी पाकिस्तान व दाऊद इब्राहिम हे प्रयत्न करत असल्याचे दाखवलं गेले। चित्रपटात सुचवलेल्या अनेक दृश्यांमुळे धुरंधर 2 ने मोदींनंतर भाजपाचा चेहरा व नेतृत्व कोण असेल या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलंय की काय असंच वाटतंय। चित्रपट जणू असा स्पष्ट संकेत देतोय की काय नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाचा पुढील चेहरा योगी आदित्यनाथ हेच असतील का हा फक्त एक योगायोग आहे की जाणून बुजून दिलेला एक राजकीय संदेश? कारण अनेक वेळा असे चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर ते जनमत तयार करण्याचे साधन देखील असतात। धुरंधर 2 च्या माध्यमातून भविष्यातील भाजप नेतृत्वाबद्दल एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे। तुम्हाला काय वाटतं? हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी आहे की भविष्यातील राजकारणाचा कोणता संदेश आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।